उदय सामंत सन्माननीय सदस्य आता बोलू द्या काळे साहेब नंतर बोला ते एकमेकांशी. सन्माननीय सदस्य नाही अनिकेत तटकरे जे माझे नाही आता असं आहे सेम सेम अगदी तुम्हाला घरी वाट मित्र आहेत, बेंच पार्टनर पण म्हणतात, घरी वाट बघतात सगळे. चला 2019 पासून खरं तर त्यांचा माझा संबंध आला ज्यावेळेस आदितीताई विधानसभेला उभ्या होत्या आणि महाडला सभा होती त्यावेळेस खरं त्यांचा माझा पहिला परिचय आणि गेल्या 4 ते 5 वर्षापासून सातत्याने सभागृहामध्ये त्यांच्यासोबत काम करत असताना मला बऱ्याच काही गोष्टी सभापती महोदय मला बऱ्याच काही गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. आज जरी त्यांचा निरोप समारंभ असेल पण प्रत्येकाला इथे शाश्वती आहे. इतकंच काय माननीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिलाय आणि ते लवकरच त्यांच्या आशीर्वादावर इथपर्यंत येतील यात काही दुमत असण्याचं कारण नाही. पण सुनील तटकरे साहेबांची खासदार म्हणून असलेली ओळख वेगळी आणि अनिकेत भाई तटकरे यांचा प्रभाव असलेला म्हणजे त्यांचं स्वतःचं वैयक्तिक व्यक्तिमत्व वेगळं. मी त्यांना अनुभवतोय की एखाद्याच्या घराणेशाहीचा आरोप बरेच लोक लावतात पण स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना अभ्यासू वृत्ती कशी असली पाहिजे. मग शिंदे साहेबांनी त्यांच्या म्हणजे कलात्मक गुणांचा त्या ठिकाणी उच्चार केला. त्याही पलीकडे चाकरमान्यांसाठी वारंवार प्रश्न उपस्थित करण्याचा प्रश्न असेल, लक्षवेधी, त्याच्यानंतर तारांकित प्रश्न, या सगळ्या माध्यमातून सर्व आयुध वापरून एखादा तरुण युवक किती जागरूक असू शकतो याचं अनिकेत भाई हे उदाहरण आहे. खरं तर सर्वात जास्त हुरहुर सभापती महोदय या सभागृहात मलाच असेल कारण ते माझे बेंच पार्टनर आहेत. बाकी इतर सदस्यांना तेवढी हुरहुर नसेल जेवढी मला असेल. त्यांनी लवकरात लवकर या सभागृहात यावं अशा मंगल कामना व्यक्त करतो आणि छत्रपती शिवरायांच्या रायगडातला हा एक मावळा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एक कार्यकर्ता या पवित्र सभागृहात लवकर येईल अशी अपेक्षा करून माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या म्हणजे त्यांचाच पक्ष माझा पक्ष एकच आहे आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो.